अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज चर्चा होईल अशी माहिती मिळते। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आमदार आक्रमक होणार असं सध्या दिसतंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या नुकसानीसंदर्भात आज चर्चा होणार। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि याच सगळ्या नुकसानी संदर्भात आज चर्चा होईल अशी माहिती मिळते। ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला, भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत ही लक्षवेधी मांडली। मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइम बाबत चर्चा होणार। मुलांच्या मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होतोय। मोबाईल व्यसनापासून वाचण्यासाठी कठोर निर्बंध लावा, लक्षवेधीमधून आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केली। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, निरंजन डावखरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा खरं तर मांडलेला आहे। सध्या मुलांचा स्क्रीन टाइम वाढत चाललाय, तर या संदर्भात आज नेमकी कशा पद्धतीने चर्चा होईल आणि काही महत्त्वाचे निर्णय होतील का? कल्याणी, खरं बघायला गेलं तर अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो आज आमदार निरंजन डावखरे यांच्याकडनं विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात येत आहे। आणि तो म्हणजे लहान मुलांचा ज्या पद्धतीने मोबाईलचा वापर सुरू झालेला आहे, ज्या पद्धतीने लहान लहान बालकं मोबाईल वापरत असतात किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी ज्या पद्धतीने मोबाईल वापरत असतात, त्याबद्दल जो आहे त्यांनी लक्षवेधी आज उपस्थित केली। आणि यावर काही अट घालण्यात येते का, यावर काही विचार केला जातो का सरकारकडनं किंवा इतर मान्यवरांकडनं, हा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच बघायला गेलं तर ज्या पद्धतीने सेफ चाइल्ड मोड हा ऑप्शन जरी मोबाईलमध्ये असला तरी प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये तो चालू केला जातो अशा पद्धतीत नाही आहे। त्यामुळे कुठेतरी शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत, बालक आहेत, त्यांच्यासाठी कुठेतरी आहे त्यांच्या वाढत्या वयामध्ये हे त्यांना मिळताना दिसून येत आहे। आणि अशामध्येच हा महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो निरंजन डावखरे यांनी आजच्या तारांकित मधनं जो आहे उपस्थित केलेला आहे। आणि आजच्या लक्षवेधीमध्ये तो मुद्दा जो आहे तो देखील उपस्थित केला जाणार आहे। इतकंच नाही तर मानसिक असेल, शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल, अशा तिन्ही गोष्टींवर जो आहे मुलांवर परिणाम जो आहे तो स्क्रीन टाईममुळे जो आहे तो होत असतो। लॅपटॉप वापर असेल, टी व्ही वापर असेल, मोबाईल वापर असेल, ह्या सर्व वापरांमुळे कुठेतरी मुलांचं भविष्य जे आहे ते धोक्यात येऊ शकतं। आणि याच भविष्याच्या विचारामुळे निरंजन डावखरे यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026च्या विधान परिषदेमध्ये लक्षवेधी उपस्थित केलेली आहे। कल्याणी, शुभम, खरं तर काही देशांनी सुद्धा 14 वर्षाखालच्या मुलांना मोबाईल नको असं म्हटलं होतं। राज्यातल्या काही खरं तर गावांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे निर्णय लागू केलेत, त्यामुळे आज काही महत्त्वाचा निर्णय त्या संदर्भात होईल का? अर्थातच इतका मोठा प्रश्न असल्या कारणाने आणि ज्या पद्धतीने आपले सर्व विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषदेमध्ये असेल युवा आमदार आहेत, त्यामुळे कुठेतरी भविष्याची चिंता ही त्यांच्यासाठी देखील आहे। आणि अशामध्येच आज काही महत्त्वपूर्ण निर्णय येऊ शकतो। अर्थातच 15 वर्ष किंवा 18 वर्षापर्यंतची अट जी आहे ही घालण्यात येऊ शकते, अशी देखील एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नेमकं सभागृहामध्ये हा मुद्दा कशा पद्धतीने मांडला जातो यावर सकारात्मक प्रतिसाद हा विरोधकी बाकांवरनं पण येतो का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर सभापती महोदय असतील किंवा मग उपसभापती असतील यावर काय निर्णय करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आता। कल्याणी, शुभम, त्यामुळे मुलांच्या स्क्रीन टाइम बाबत राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय होतात का, याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार।